पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2020 संच ए पेपर क्रमांक 1 विभाग 2 गणित प्रश्न 61 ते प्रश्न 65 आता आपण सोडवू। प्रश्न 61 1 ते 50 पर्यंतच्या विषममूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत 2, 3, 5 आणि 7। इथे आपल्याला ही 2 ही मूळ संख्या घेता येणार नाही कारण ते विषममूळ संख्यांची बेरीज विचारल्या, मग आपण ही रद्द करू। त्यानंतर 11, 13, 17, 19 पुढे 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47 या मूळ संख्या आहेत आणि यांची बेरीज आपण करूया। आता 3 आणि 7 यांची बेरीज 10 येईल। त्यानंतर 11 आणि 19, 13 आणि 17 यांची बेरीज करू। 19 आणि 11 30 येतात। 13 आणि 17 30 येतील। इथे 5 आहेत, हे 5 देखील इथे घेऊ। 23 आणि 37 यांची बेरीज करू। 23 आणि 37 60 होतात। 29 आणि 31 यांची बेरीज देखील 60 होते। 43 आणि 47 यांची बेरीज 90 होते आणि 41 एक आहे ते 41 घेऊ। 41 आता आपण या संख्यांची बेरीज करू। 5 आणि 1 6, 4 आणि 9 13, 13 आणि 6 19, 19 आणि 6 25, 25 आणि 3 28, 28 आणि 3 31, 31 आणि 1 32, तर 326 ही बेरीज येईल। पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल। जर सर्व मूळ संख्यांची बेरीज विचारली असती तर 328 आली असती, परंतु इथे 2 ही समसंख्या आहे आणि म्हणून ती आपणाला मोजता आलेली नाही, या बेरजेमध्ये धरता आलेली नाही। तर 1 ते 50 पर्यंतच्या विषममूळ संख्यांची बेरीज 326 आहे। आता काही गोष्टी लक्षात ठेवा या प्रश्नाच्या संदर्भाने। 1 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 328 आहे। 2 ही फक्त एकच सममूळ संख्या आहे। 1 ते 50 पर्यंतच्या विषममूळ संख्यांची बेरीज 326 येते। त्यानंतर 51 ते 100 बघा, 51 ते 100 यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या सर्व विषममूळ संख्या आहेत, त्यांची बेरीज आहे 732, हे लक्षात ठेवा। आणि 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची जी बेरीज आहे ती आहे 1060, 1060, हे लक्षात ठेवा। या प्रश्नाच्या संदर्भाने पुन्हा कुठे प्रश्न आला तर तुम्ही हे सोडवू शकता। प्रश्न 62 मध्यान्नोत्तर 11 वाजता धनेश गाडीत बसला तर 24 ताशी घड्याळाप्रमाणे तो किती वाजता गाडीत बसला? मध्यान्नोत्तर म्हणजे दुपारी 12 नंतर आणि 24 ताशी घड्याळाप्रमाणे आपण दुपारी 12 नंतर जर 1 वाजले तर 13 म्हणतो, पुढे 2 वाजले 14 म्हणतो। म्हणजे काय करतो तर जितके वाजले त्यात 12 मिळवतो। मध्यान्नोत्तर 11 वाजता म्हणजे 11 या संख्येत 12 ही संख्या मिळवा, उत्तर येईल 23। म्हणजे 24 ताशी घड्याळाप्रमाणे तो 23 वाजता गाडीत बसला। पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल। प्रश्न 63 एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत? आता 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात म्हणजे 70 अंश छेद 100
एवढे विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात. हे जर सर्व विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत असते तर 100 अंश छेद 100 असं आपण अंश छेदाच्या रूपात मांडणी त्याची केली असती. परंतु 70% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात. आणि विचारलेलं आहे की किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत. तर सूर्यनमस्कार न घालणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 100 अंश छेद 100 वजा 70 अंश छेद 100 म्हणजे 30 अंश छेद 100 थोडक्यात 30% असेल. 100 मधून 70 वजा केलं 30 आलं. 30% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत. मग 2300चा 30% आपण शोधूया. 2300 गुणिले 30 भागिले 100. मग इथे 100 न भागलं तर 23 राहतील. इथे 100 न भागलं की 1 येईल. मग 23 गुणिले 30 23 गुणिले 30 शून्य एकक स्थानी देऊ. 23 त्रिक 69. 690 विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालत नाहीत. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. आता आपण ह्या आकडेमोडी न करता इथं कसं सोडवायचं ते बघूया. 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात. मग उरले किती? 30% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत. मग 2300चा 30% म्हणजे 2300 गुणिले 30 भागिले 100. जेव्हा आपण एखाद्या संख्येला 100 न भागतो तेव्हा त्या संख्येतील उजवीकडून डावीकडे 2 स्थळ डावीकडे जातो आणि दशांश चिन्ह देतो. 2300 ही संख्या आहे आणि तिच्या 30% शोधायचं आहे. 100 न भागतो तेव्हा 2 स्थळ डावीकडे सरकतो. 2 स्थळ डावीकडे सरकून दशांश चिन्ह देऊ म्हणजे इथं आपणाला 23 ही संख्या मिळेल. आणि या 23ला 30 न गुणू. 30 न गुणायचं म्हणून एकक स्थानी 0 येईल आणि 23 त्रिक 69 690 पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 64 0 2 3 9 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या ही हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. मग हे अंक प्रत्येकी एकदा वापरायचे आहेत आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. आपण ती मोठ्यात मोठी संख्या बनवू. मोठ्यात मोठी संख्या बनवताना अंकांचा उतरता क्रम लावतो. 9 7 3 2 आणि 0 97320 ही संख्या मिळेल. याच अंकांपासून लहानात लहान संख्या बनवताना अंकांचा उतरता क्रम लावतो. इथे 5 अंकी संख्या मागितलेली आहे परंतु आपण 0 हे दशहजार स्थानी घेऊ शकत नाही. मग ती 4 अंकी संख्या बनेल जर घेतलं 0 दशहजार स्थानी. तर मग 0 हे हजार स्थानी लिहावं लागेल म्हणून आपण 2 0 3 7 9 असा अंकांचा क्रम लावू आणि आपल्याला संख्या मिळेल 20379 आणि त्यांची वजाबाकी करू. 0 एकक मधून 9 एकक वजा करू. वजाबाकी होत नाही. दशक मोकळा करू. 1 दशक राहतील. इकडे 10 एकक होतील. 10 मधून 9 वजा केले 1 उरले. 1 दशक मधून 7 वजा होत नाहीत. 1 शतक मोकळा करू. इथे 2 शतक राहतील. इकडे 11 दशक होतील. 11 दशक मधून 7 गेले 4 दशक उरतील. 2 शतक मधून 3 शतक वजा होत नाहीत. 1000 मोकळा करू. 6 राहतील आणि इकडे 12 शतक होतील. 12 मधून 3 वजा करू 9 शतक उरतील. 6000 मधून 0 वजा केले 6 उरले. 9 दशहजार मधून 2 वजा केले 7 दशहजार उरले. 76941. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 65 पुढील पैकी कोणत्या संख्येस 5 6 7 या संख्यांनी भागल्यास बाकी 4 उरेल. थोडक्यात आपल्याला इथे 5 6 7 या 3 संख्यांचा लसावी शोधायचा आहे. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच 5च्या पाड्यातील संख्या 6च्या पाड्यातील संख्या आणि 7च्या पाड्यातील संख्या या तिन्ही पाड्यात येणारी समान संख्या आपल्याला शोधायची आहे. मग ती कोणती असेल तर 5 6 आणि 7 यांचा गुणाकार केला तर आपल्याला 5 गुणिले 6 गुणिले 7 हा गुणाकार जर केला तर आपल्याला त्यांचा लसावी मिळेल. तर 5 6 30 30 गुणिले 7
210 हा लसावी आहे, म्हणजे 210ला 5 न निशेष भाग जाणार आहे, 6 न निशेष भाग जाणार आहे आणि 7 न निशेष भाग जाणार आहे. बघा जातो की नाही, एकक स्थानी 0 आहे म्हणून 5 न निशेष भाग जातो. 6 न भाग जाणार म्हणजे ती समसंख्या पाहिजे, अंकांच्या बेरजेला 3 न भाग जातो. समसंख्या आणि अंकांच्या बेरजेला 3 न भाग गेला तर त्या संख्येला 6 न भाग जातो. अंकांची बेरीज 2 आणि 1 3 आणि 0 3 येते, 3 ला 3 न निशेष भाग जातो आणि म्हणून ती समसंख्या आणि तिला 3 न निशेष भाग जातो, म्हणून या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. तर 7 ने भाग जातो, 7 त्रिक 21, एककात 0 येईल म्हणजे 30 येईल भागाकार. अशा पद्धतीनं 5 6 7 या तीनही संख्यांनी 210ला निशेष भाग जातो. आता इथं म्हटलंय या संख्यांनी भागल्यास बाकी 4 उरेल. बाकी 4 उरेल म्हणजेच काय करावं लागेल, मग आपणाला 210 मध्ये 4 मिळवावं लागेल. 214 ही ती संख्या असेल. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. आता आणखी वेगळ्या पद्धतीनं कसं सोडवायचं ते बघा. आता हा लसावी कसा काढायचा हे तुम्हाला माहित पाहिजे. तर बघा 5 आपण या पद्धतीनं संख्या मांडून घेऊ. 5 6 आणि 7 या संख्यांना आपण भागूया. पहिल्यांदा इथे 5 न भाग लागतो, 5 1 5. इथे 6 उतरून घेऊ, इथे 7 उतरून घेऊ. इथे 6 न भाग लावू, 6 इथे 1 ला 1, 6 1 6 हे 7 आहे असं उतरून घेऊ आणि नंतर आपण 7 न भाग लावू, 1 इथे 1 येईल, 1 येईल. म्हणजे 5 6 7 या तीन संख्यांचा गुणाकार जो असेल तो याचा लसावी असेल. तर अशा पद्धतीने आपण हा लसावी शोधलेला आहे, हेही लक्षात घ्या. आता आपण यापेक्षा आणखी कमी वेळेत कसं सोडवायचं थोडा तार्किक विचार करूया आणि हे उत्तर कसं पटकन शोधायचं ते बघूया. इथं काय म्हटलं तर या संख्येला 5 6 आणि 7 न भाग गेला पाहिजे आणि बाकी 4 उरली पाहिजे. आपण 5 चा विचार करूया. या संख्येला 5 न जर भागलं तर एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 5 न भाग जातो. बघा आता पहिली संख्या 42 दिली, इथे एकक स्थानी 0 असेल, 40 ला 5 न भाग जाईल आणि 2 बाकी उरेल, म्हणजे बाकी 4 उरत नाही, म्हणजे हा पर्याय तर येणार नाही. आता दुसरा पर्याय बघू. इथे 214 दिलं, 214 एकक स्थानी जर 0 असतं तर 210 ही संख्या झाली असती आणि 210 एकक स्थानी 0 असल्यामुळे तिला 5 न निशेष भाग गेला असता आणि 4 बाकी शिल्लक राहते. 10 पेक्षा इथे 14 आहे, 210 आणि 214 4 चा फरक आहे, म्हणजे इथे 4 बाकी उरेल. हे याचं उत्तर आहे. आता पुढे आणखी आपण हे तपासून घेऊ. तर इथे 5 न भाग जाताना इथं कोणता अंक आहे शेवटी 6, तर इथे 5 हा अंक आला असता 5 न निशेष भाग जाण्यासाठी. 205 ला 5 न भाग गेला असता, मग बाकी 1 उरली असती, इथे 4 उरायला हवी. इथे 0 आहे, म्हणजे इथं तर सरळ 5 न पूर्ण भाग जाणार आहे, तर हेही उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. असंही आपण एक पटकन उत्तर शोधू शकतो.